नमस्कार विद्यार्थी मित्र, यशोदीप क्लास परिवारामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। गेले अनेक दिवस आपण यूट्यूबच्या माध्यमातून अनेक व्हिडिओज पाहत आहोत। विद्यार्थ्यांचा चांगला उत्स्फूर्त असा प्रतिसाद आपल्यास मिळत आहे। तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 2.6 ॲप्लिकेशन्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन याच्यावरती आधारित क्वेश्चन नंबर 1, 2 त्याचप्रमाणे 3 तुम्हाला सोडवायला सांगितलं तर ॲक्टिव्हिटी स्वरूपाचा 4 दिलेला आहे। आज आपल्याला 5 आणि 6 या संदर्भात आपला व्हिडिओज पाहायचा आहे। तर बघूया क्वेश्चन नंबर 5 काय आहे। तुम्ही वाचतोय, क्वेश्चन मोठा आहे, वर्ड प्रॉब्लेम आहे, वाचतोय बघा काय ते क्वेश्चन। तर सुयश स्कोर्ड 10 मार्क्स मोर इन सेकंड टेस्ट दॅन दॅट इन द फर्स्ट. 5 times the scores of the second test is the same as square of the score in the first test. Find his score in the first test. काय करायचंय बघा, मी काय करतोय क्वेश्चन नंबर 5 फळ्यावरती देतोय बघा इकडे विद्यार्थी मित्र। तर साधारणतः क्वेश्चन नंबर प्रॅक्टिस सेट 2.6 क्वेश्चन नंबर 5 काय बघा, सुयश स्कोर्ड 10 marks more in second test. बघा आता सुयशला दोन परीक्षा आहेत, पहिली आणि दुसरी। पहिल्या टेस्ट साधारणतः इथं सुयश स्कोर्ड 10 marks more in second test. पहिल्या टेस्ट पेक्षा दुसऱ्या टेस्ट मध्ये किती मार्क जास्त आहेत? 10 मार्क जास्त आहेत, लक्षात घ्या। 10 marks more than the more in second test than that in the first test. पुढची कंडिशन काय बघा, 5 times the score of the second test. 5 times the scores of second test is the same as in the first test. Find the scores in the first test. Find the scores in the first test. पहिला एक्झाम्पल काय ते बघूया आणि मग पुढचं बघूया। काय सांगितलं एक्झाम्पल वाचते परत एकदा। सुयश स्कोर्ड 10 marks more in second test than in the first test. पहिल्या टेस्टपेक्षा सुयशला दुसऱ्या टेस्टमध्ये 10 मार्क जास्त गुण पडलेले आहेत, ठीक आहे। 5 times the second scores of the second test is the same as the first test. फर्स्ट टेस्ट सेम कोणासारखी होते बाळांनो, या ठिकाणी सांगत असताना 5 times the score of the second test म्हणजे किती, सेकंड टेस्ट जी आहे तिची 5 पट ही गुणा इतकी आहे, पहिल्या परीक्षेच्या गुणाच्या वर्गा इतकी आहे, अशी कंडिशन आहे। तर तुम्हाला ते काय करायचे, पहिल्या परीक्षेचे जे गुण आहेत ते शोधायचे। बघूया आपण काय करायचं आहे। मग सगळ्यात पहिला कन्सिडर करूया, लेट the scores of Suyash in the first test be x. पहिल्या टेस्ट मध्ये सुयशला पडलेले गुण आपण काय मानले, x मानले। मग काय सांगितले त्यांनी, सुयश स्कोर्ड 10 marks more in second test, ठीक आहे। therefore the scores of Suyash in the second टेस्ट मध्ये किती देतात बघा आपण, त्या ठिकाणी काय येते, पहिल्या टेस्ट पेक्षा कितीने जास्त, 10 ने जास्त, म्हणजे x अधिक 10। सुयशच्या दुसऱ्या परीक्षेमध्ये दुसऱ्या टेस्ट मध्ये 10 जास्त आहेत कुणापेक्षा, पहिल्यापेक्षा, म्हणून पहिल्या टेस्ट मध्ये मार्क x मानले, दुसऱ्या टेस्ट मध्ये x अधिक 10। therefore बाय गिवन कंडिशन काय लिहावं, फार महत्त्वाचं आहे कंडिशन, बाय गिवन कंडिशन। इथून बघा 5 times the score of the second test is the same as in the first test. म्हणजे साधारणतः इथं सांगत असताना आपल्याला 5 times the scores of the second test is the same as in the first test. बघा मी एक्झाम्पल वाचतोय, चेक करते, कॅल्क्युलेट करावं लागतं बघते मी। सेम as the square of the score, same as the square of the score आहे बघा, same as the square of the score. दुरुस्त करतो एक्झाम्पल इथं, म्हणजे या ठिकाणी नेमकी कंडिशन काय सांगितलं हा, दुसऱ्या टेस्ट मध्ये किती मार्क आहेत,
x अधिक 10 याची किती पट 5 पट ही कोणा इतकी आहे पहिल्या परीक्षेमध्ये गुण पडले त्याच्या वर्गाच्या पहिल्या परीक्षेमध्ये गुण पडले x त्याचा वर्ग हा कोणा इतका आहे दुसऱ्या परीक्षेमध्ये पडलेल्या गुणाच्या 5 पटी इतका आहे ही कंडिशन फार महत्त्वाची आहे एक्झाम्पल लिहित असताना मी थोडंसं विसरलो येते मात्र मी लगेच ऍडजस्टमेंट केलेली आहे तर 5 कंसामध्ये x अधिक 10 बरोबर x वर्ग मग हे आपण कंडिशन जे सॉल्व्ह करू चेक करू काय बनणार बघू आतमध्ये करू 5 गुणिले x 5x अधिक 5 10 50 बरोबर x वर्ग सर्व एकत्र करा x वर्ग वजा 5x वजा 50 बरोबर 0 गुणाकार किती आला पाहिजे वजा 50 बेरीज किती आला पाहिजे वजा 5 अशा दोन संख्या शोधा 10 5 50 वजा 10 अधिक 5 x वर्ग वजा 10x अधिक 5x वजा 50 बरोबर 0 पहिला गट दुसरा गट पहिल्या गटातनं x कॉमन आतमध्ये x वजा 10 अधिक 5 आतमध्ये x वजा 10 बरोबर 0 दोन किमती x वजा 10 चे आणि x अधिक 5 बरोबर 0 x च्या दोन किमती अधिक 10 त्याच प्रमाणामध्ये x बरोबर वजा 5 मग गुण कधी ऋण असतात का सामान्यतः आपल्या जे काही शालेय गुण असतात त्याच्यामध्ये ऋण आपण गुण देत नाही कुठे देतात मग ते साधारणतः जे काही स्पर्धा परीक्षेचे एक्झाम असतात त्याच्यामध्ये याच्यामध्ये मात्र ते ऋण असत नाही म्हणून या ठिकाणी x is equal to x is not equal to -10 therefore x is equal to 10 काय करायचं आहे फाइंड स्कोर इन द फर्स्ट टेस्ट therefore सुयश स्कोर्ड इन फर्स्ट टेस्ट पहिल्या टेस्ट मध्ये सुयशचे गुण किती 10 अशा पद्धतीचं 2.6 मधलं पहिलं एक्झाम्पल आहे तर साधारणतः इथे मी एक्झाम्पल पुन्हा एकदा वाचतोय इथे लिहित असताना थोडंसं मी दोन ओळी सोडलेल्या होत्या बघा सुयश scored 10 marks more in second test than that in the first 5 times the score of the second test is the same as the square of score in the first test find the score in the first test काय बघा सुयशला पहिल्या परीक्षेपेक्षा दुसऱ्या परीक्षेमध्ये 10 गुण अधिक मिळालेले आहेत आणि दुसरी अट काय दिली तुम्हाला दुसऱ्या परीक्षेमध्ये पडलेल्या गुणांची 5 पट ही पहिल्या परीक्षेतल्या गुणांच्या वर्गा इतके आहे असं हे एक्झाम्पल आहे आपण पहिल्या परीक्षेमध्ये पडलेले गुण x मानले म्हणून दुसऱ्या परीक्षेमध्ये पडलेले गुण काय असणार x अधिक 10 दिलेली अट दुसऱ्या परीक्षेतले गुण याची 5 पट ही पहिल्या परीक्षेतल्या गुणाच्या वर्गा इतके आहे एक्झाम्पल सॉल्व्ह करून घेतलं x वर्ग वजा 5x वजा 50 गुणाकार वजा 50 बेरीज वजा 5 अवयव काढले वजा 10 आणि 5 सोडून घेतलं x बरोबर 10 आणि x बरोबर वजा 5 म्हणजे सुरेशला पहिल्या परीक्षेतले गुण किती असणार आहे 10 असणार आहे तर विद्यार्थी मित्र अशा पद्धतीचं पुढचे एक्झाम्पल सुद्धा पाहायचे मात्र आपण ते पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया घरीच राहायचं आहे कोरोना हरवायचा आहे धन्यवाद